काय झालं भैया? काय झालं? करायला गेलो 1 आणि झालं 2. म्हणजे त्या आजेचा उगाच फ्लेक्स लावला आपण, त्यामुळे सगळं चांगलं टाले. आपण त्याचा फ्लेक्स लावलं तर शीतलला अजिबात आवडलं नाही. जे शीतलला आवडत नाही ते मला बी आवडत नाही. पण भैया आपली आयडिया काय वाईट नव्हती. वाईट नव्हती पण राईट पण नव्हती. आपण त्या विक्रमचा फोटो लावायला पाहिजे होता. मग आता तो भरती झालो त्याचं लाव की फ्लेक्स. त्यात काय एवढं? त्याच्यात काय एवढं? कसं होणार आहे माझं? भैया तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी मार्ग काढू. काय मार्ग काढू? हा, कसा मार्ग काढू? एकतर त्या आजाला पैसे देऊन बसलोय, त्यात त्याचं कामही झालं नाही. म्हणजे पैसे कोण, टेन्शन ऑन. त्या आजाकडनं एवढे पैसे मिळवायचे कसे परत? आओ भैया, आओ आप टेंशन मत लो, उसके आई के दागिने है ना अपने पास. दागिन्याचं काय करू? आता पॉलिटिक्स सोडून सोन्या चांदीचा धंदा करत बसतो मी. हे असले व्यवहार करत बसलो ना तर राजकारणात मला कवडीची किंमत राहणार नाही. एकतर त्या आज्याचं आणि शितलीचं पटत नाही. त्या आज्याला मदत करून मी शितलीच्या नजरेत आधीच वाईट झालो. आता तिच्या नजरेत कसा चांगला होईल याचा विचार करा. भैया माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. काय? शीतलचा आजावर राग आहे आणि आजा आपलं देणं लागतो. याचाच फायदा आपण उठवला पाहिजे, जेणेकरून आजाकडून आपली वसुली पण होईल आणि शीतल पण इम्प्रेस होईल. आयडिया काय? सांगतो. रावल्या, तुला बापूंनी घेतलं सांभाळून, पण आता तू यात अडकलास. पण मला गॅरंटी आहे बरं का, तू यातून उभारी घेणार. सगळं नीट होते का नाही बघ, तू लवकरच भरती होणार आहेस. चला, लय उशीर बसलो इथं, करला जाऊ. घराकडे नको, देवळात जाऊ. आणि जेवायचं नाही वय? राहू दे आता. हे राहू दे कसं? तुम्ही दोघं बी माझ्या घरी चला, जेऊ आणि मग देवळात जाऊ. तुम्ही दोघं जेवला नाही ना, मी बी जेवणार नाही सांगतोय. आजा, जीजी, पोरा, जीजी तू इथं काय करतेस? अरे कुठं होतास पोरा तू? तुला किती शोधलं मी. अरे पार जीव माझा मेटा कुठे लाला की र. इथंच होतो. अरे तू कुठं होतास पोरा? समजा गावात प्रदक्षिणा घालून झाली माझी. अरे 20 भर शोधलं तुला, पण कुठंच नाही गावलास. मग मला वाटलं रानात गेला असतील सोन्या आंब्याजवळ, मग तिथं पण गेले, पण तिथं पण तू नव्हतास. मग कॅनलवर असतील, मग तिथं गेले, पण तिथं पण तू नव्हतास. अरे कुठे गेला होतास पोरा तू? असं काय येडे पिशासारखं वागतेस? इथंच होतो. पोरा एक सांगू, गेलं पैसे तर जाऊ दे, तू नको लय जीवाला घोर लावून घेऊस. आपल्या नशिबातच नव्हतं म्हणून सोडून देत. अरे तू आहेस तर समजाय मला, तुझ्यापेक्षा काय बी जास्त नाही बघ मला. जीजी
मी मुद्दामून नाही केलं ग. मला खरंच भरती व्हायचं आर्मीत, म्हणून पैसे भरले मी. माहितीये पोरा, मला माहितीये. मला माझ्या आईचं दागिनं घाण ठेवायचं नव्हतं. मी हे सगळं केलं तर फक्त तिची इच्छा होती की मी आर्मीत जावं, म्हणून केलं. जिजे, मला माफ कर. रडू नकोस पोरा, नको ग सोने माझं रडूस. माझ्या लिखीनं तुला जन्म देताना लय कष्ट खाल्ल्यास, आणि तू जर अशी हार मानलीस तर तिच्या आत्म्याला काय वाटेल. तुला माहितीये, तू पायाळू म्हणून जन्माला आलास. स्वतःच्या पायावर नीट उभं बी राहता येत नव्हतं तुला. समधी म्हणायची पोर लय नाजूक निघालं, तर माझी लेक म्हणायची माझं पोर पायाळू आहे. आत्ता त्याला त्याच्या पायावर न का उभं राहता येईना, पण हेच पोर पुढं येणाऱ्या प्रत्येक संकटात पाय रोवून उभं राहील. आज्या, माझी लेक लय जिद्दीची होती र. तू बी विसरू नकोस, तू पण तिचाच पोरग आहेस. तुझा आजा गेला तेव्हा मी उभी राहिली माझ्या लेकरांच्या पाठीशी. त्यानंतर तुझी आई गेली, लग्न बाप पण गेला, पण मी नाही खचले. मी न खचता तुझ्या पाठीशी उभी राहिली की नाही सांग बघू बरं. आजा, अरे संकट काही येतच राहतात, पण त्याचा सामना करावा लागतो. याला तर जिंदगी म्हणतात ना. पण तुला मनापासून आर्मीत जावंसं वाटतंय ना. होय, मग तुला आर्मीत जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. मी पण नाही, तुझा मामा आणि मामी पण नाही. अरे एवढंच काय, वरनं देव जरी खाली आला ना तर तो पण तुला अडवू शकत नाही. फक्त धीर धर, खचू नकोस तू, नेटानं कामाला लाग. अरे माझ्या जीवात जीव आहे तर मी आहे की तुझ्या पाठीशी. कशाला घाबरतोस. जिजे, इथून पुढे किती बी संकट येऊ दे, तुझा आजा नाही घाबरणार. बघ तू. बाळ माझं